भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारिकांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। काँग्रेसचे नेते भगीरथ भालकेंच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 21 डिसेंबर मतमोजणी होईल असा निकाल दिला, त्यामुळे पंढरपुरात परिचारक भालके यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा चर्चेला उधाण आलंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पाहूया। सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर उमेदवार आणि समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या आशा संपुष्टात आल्या आहेत आणि म्हणूनच मागील 2 दिवसापासून थंडावलेली चर्चा परिचारकांचा उमेदवार विजय होणार की भालकेंचा उमेदवार विजय होणार ही चर्चा थंडावली होती, त्याला पूर्ण उधाण आलेलं आहे। शहरामध्ये चर्चा तर्क वितर्क पैज यांचा खेळ सुरू झालेला आहे। ही निवडणूक म्हणजे विधानसभेची पुनरावृत्ती मानलं जात आहे। या दोन्ही गटाचं वर्चस्व पणाला लागले आहे। ही निवडणूक भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारकांच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे, तर काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांचं पुनर्वसन होणार आहे। याच अनुषंगाने याच दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे पाहिलं जात असल्यामुळे सध्या चर्चा तर्कवितर्क आणि पैज यांचा खेळ सुरू झालेला आहे आणि हा सुरू झालेला खेळ निकालानंतरच संपणार याबाबत मात्र शंका नाही। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।